मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचा आज झंझावात पाहायला मिळेल। नगरपालिका निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या आज तब्बल 7 जाहीर सभा होणार आहेत। पैठण, बीड, जामखेड, भोर, आळंदी, सिन्नर आणि निफाडमध्ये त्यांच्या जाहीर सभा होतील। निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्र्यांची दररोज 5 सभांना हजेरी पाहायला मिळत होती, मात्र आज त्यांच्या 7 सभा होतील। त्यामुळे मुख्यमंत्री आज सभांमधून कोणावर निशाणा साधणार आहेत याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या आज राज्यभरातल्या 7 ठिकाणी 7 जाहीर सभा पार पडतायत। उद्या मतदान आहे आणि मतदानाच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या सभांचा झंझावात पाहायला मिळतोय। निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे। रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे। उद्या मतदान आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी सगळ्याच ज्येष्ठ नेत्यांकडून उमेदवारांकडून जोमानं प्रचार केला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचा आज झंझावात पाहायला मिळेल। आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या 7 जाहीर सभा होणार आहेत। पैठण, बीड, जामखेड, भोर, आळंदी, सिन्नर आणि निफाडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभा पार पडतील आणि या सभेतून आता मुख्यमंत्री कुणावर निशाणा साधतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। निवडणुकीच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी दररोज 5 सभा घेतल्या, मात्र आज त्यांच्या तब्बल 7 सभा होत आहेत। सुमित पवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। सुमित, आज मुख्यमंत्र्यांची पहिली सभा कुठे होतीये? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एक सभा घेणार आहेत। त्यांनी पैठण या ठिकाणी त्यांची सभा सकाळी 9 वाजेदरम्यान पार पडेल। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 2 सभा पार पडत आहेत। एक पैठण या ठिकाणी आणि एक दुसरी कन्नड या ठिकाणी। आणि पैठण या ठिकाणी महायुती राज्यात जरी महायुतीमध्ये हे पक्ष एकत्र असले तरी पैठण या ठिकाणी 2 पक्ष हे भाजप आणि सेना हे वेगळे वेगळे लढत आहेत। तर शिंदेची शिवसेनेला राष्ट्रवादीकडनं पाठिंबा देण्यात आलेला आहे। त्यामुळे या सभेत एकमेकांच्या उमेदवारांबद्दल हे दोघंही नेते काय बोलतात आणि काय लोकांना सांगतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच धन्यवाद सुमित दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। कारण आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या सभा असल्या तरी महायुतीचेच उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत।